नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ओम श्री सूर्यदेवताय नमः. आज आपण जाणून घेणार आहोत सूर्यनारायण व्रताची संपूर्ण माहिती. हे व्रत कधी करावे, कसे करावे, याचे महत्त्व काय आणि या व्रताची पूजाविधी काय आहे आणि नियम काय आहेत, उद्यापन कसे करावं, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आपले आरोग्य, तेज आणि यश देणाऱ्या सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्याला या पौष महिन्याच्या निमित्ताने आदित्य रानुबाई व्रत किंवा सूर्यनारायण व्रत हे अगदी घरच्या घरी साध्या पद्धतीने कसे करावे या संदर्भातील माहिती आपण बघणार आहोत. पौष रविवार उपवास, पूजा कशी करावी, कहाणी का वाचावी, जिथे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तिथे आपल्याला रांगोळीने सूर्यनारायण काढायचे आहेत, आदित्य रानुबाई काढायच्या आहेत, गोपद्म सुद्धा काढायचे आहेत. गोपद्म म्हणजे गायीचे पाय काढायचे आहेत. गायीचे पावलं आपण 33 काढू शकतो. तुमच्याकडे जर गोपद्माचा साचा असेल तर तुम्ही तिथे त्या साच्याने गोपद्म काढू शकता. अगदी साधी व सोपी ही पूजा मांडणी आपल्याला करायची आहे. तुम्हाला जर लाल चंदन किंवा हळदी कुंकू मिळाले तर तुम्ही त्याने सुद्धा सूर्यनारायण काढू शकता, असे कथेमध्ये सांगितले आहे. किंवा 6 पदरी लाल पिवळा धागा, त्याला आपण रक्षासूत्र किंवा आपण कलावा सुद्धा म्हणतो, ते सुद्धा तुम्ही त्याला 6 गाठी देऊन तो धागा सूर्यदेवाच्या प्रतिमेला अर्पण केला तरी सुद्धा या व्रतामध्ये करडईच्या फुलाला अतिशय मान आहे. ज्यांच्याकडे करडईचं फूल उपलब्ध नसतील त्यांनी जी फुले त्यांच्याकडे अवेलेबल आहेत ती फुले सुद्धा वाहू शकता. सध्या पौष महिना सुरू आहे. पौष महिन्यामध्ये हे जे पौष रविवार आहेत ते केले जातात आणि प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण केले जाते. फक्त रविवारीच नाही तर पूर्ण पौष महिना आहे तर प्रत्येक दिवशी सूर्याला जल देणं शुभ मानलं जातं. पण तुम्हाला जर प्रत्येक दिवशी जल देणं शक्य होत नसेल तर पौष महिन्यातल्या रविवारी तरी आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचे आहे. आता ज्यांचा पहिला रविवार राहिला असेल तर त्यांनी दुसरा रविवार करावा का? तर हो, तुम्ही तुमचा पहिला रविवार राहिला असेल तरी सुद्धा तुमची इच्छा असेल तर तुम्ही दुसऱ्या रविवारपासून सुद्धा हे व्रत करू शकता आणि रोज जरी तुम्ही सूर्याला जल दिलं तरी चालतं. पौष महिन्यामध्ये थंडी सुद्धा जास्त प्रमाणात असते आणि पौष महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य सुद्धा केले जात नाही, कारण या महिन्यात सूर्य धनु राशीत राहतो आणि त्याचा पृथ्वीवरील प्रभाव खूपच कमी असतो. त्यामुळे आपल्याकडे पौष महिन्यामध्ये थंडीचं प्रमाण जास्त राहतं. हा महिना जो आहे तो दान आणि उपासनेच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगला मानला जातो आणि पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा केली तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. हिंदू ग्रंथामध्ये सूर्याची 12 रूपे सांगितली आहेत. प्रत्येक उपासना वेगवेगळे परिणाम देते. पौष महिन्यात सूर्यदेवांची पूजा करण्याचा नियम आहे. तर ऐश्वर्य, धर्म, कीर्ती, ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाचे रूप हे परब्रह्म स्वरूप मानले जाते. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित मानला जातो. तर आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याचं भांडं घ्यायचंय, त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचंय, त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, लाल चंदन सुद्धा टाकलं जातं. लाल फूल टाकायचं. लाल फूल, लाल फळ या दिवशी सूर्यदेवाला अर्पण करतात. त्याला खूप महत्त्व असतं. पाण्यामध्ये थोडंसं तीळ आणि अक्षदा पाण्यात टाकायच्या आहेत. गुळ सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता आणि हे जल आहे ते आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे. सकाळी तुम्ही जेवढ्या लवकर हे आग्रह देऊ शकाल तेवढं लवकर द्यायचं आहे. सकाळी 9 वाजेपर्यंतच्या आत आणि जास्तीत जास्त 9, कमीत कमी तुम्ही 6 वाजल्यापासून म्हणजे ज्यावेळी सूर्योदय होतो तेव्हापासून तुम्ही हे जल अर्पण करू शकता. पूजा करते वेळेस आपल्याला सूर्याची जी 12 नावे आहेत ती घ्यायची आहेत. त्यासोबतच गायत्री मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. गायत्री मंत्राचा जप केल्याने आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते असं म्हटलं जातं. याशिवाय तुम्ही सूर्य गायत्री मंत्राचा जप सुद्धा करू शकता. या दिवशी स्नान करताना पाण्यात थोडंसं गंगेचं पाणी टाकू शकता आणि त्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ आणि तांदूळ सुद्धा टाकले जातात. याशिवाय गूळ, लाल मसूर, तांबे, तीळ इत्यादीचे दान सुद्धा या दिवशी केले जाते. लाल रंगाचे कपडे गरजूंना तुम्ही दान करू शकता. रविवारी उपवास करायचा आहे. पौष महिन्यातील रविवारचे विशेष महत्त्व आहे. रविवारी जेवणात मीठ वापरू नये. शक्य असल्यास फळ आणि दूध
हेच आपल्याला खायचे आहेत. पौष महिना हा आपल्यासाठी आरोग्य, धन, समृद्धीचं दार उघडू शकतो असे म्हणतात. पौष महिना हा दान आणि उपासनेसाठी अत्यंत चांगला मानला जातो. ग्रहांचा राजा सूर्य, ज्यामुळे आपल्याला दररोजचा नवीन दिवस पाहायला मिळतो. पिता कश्यप आणि माता आदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारा आहेत. त्यांच्याप्रमाणेच अलौकिक तेज आपल्याला प्राप्त व्हावं, आपला भाग्योदय व्हावा, सौभाग्य प्राप्ती व्हावी, तसेच संतान प्राप्ती व्हावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा, यासाठी या महिन्यामध्ये दर रविवारी सूर्यनारायणाचं व्रत केलं जातं. ज्यांची इच्छा आहे असा प्रत्येकजण हे व्रत करू शकतो. ज्याला या व्रताचे नियम पाळायला जमतील त्याने हे व्रत अवश्य करावं. सूर्योदय होण्याच्या किमान 2 तास तरी अगोदर उठायचं आहे. हे व्रत करताना सूर्योदयाच्या नंतर आपल्याला केस विंचरता येत नाहीत. म्हणून सूर्य उगवण्याच्या आधीच अंघोळ करून आपले केस विंचरून घ्यायचे आहेत. सूर्याला जल अर्पण केल्यानंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला तुळशीची देखील पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर अंगणात तुळशीजवळ मोकळी जागा असेल तर तुम्ही तुळशीला देखील प्रदक्षिणा ह्या मारू शकता. पूजा मांडणी तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये, गॅलरीमध्ये, घराच्या गच्चीवर म्हणजे छतावर किंवा घरात केली तरीही चालते. शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये, सूर्याच्या कोवळ्या किरणामध्ये ही पूजा आपल्याला करायची असते. पूजा मांडताना आपलं तोंड हे पूर्वेला असावं. या पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे. काही जण पौष रविवारचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात, तर काही भागामध्ये उपवास हा त्या दिवशी संध्याकाळी सोडतात. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता. पूजा सगळ्यांना मांडणं शक्य होत नसेल, वेळ नसेल, त्यामुळे पूजा मांडणे किंवा कथा वाचणे शक्य होत नसतं. अशा पद्धतीने पाटावरती सूर्यनारायणाची पूजा मांडली आहे. बाजूला आदित्य रानोबाई आहेत आणि गोपद्म काढायचे आहेत आणि आपल्याला एक विडा ठेवायचा आहे. सुरुवातीला दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, फूल या पूजेमध्ये तिळाचा वापर करायचा आहे. गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची. बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याकडे जे गाजर, ऊस, बोर, लाल फळामध्ये सफरचंद, केळी, पेरू, डाळिंब किंवा जे तुमच्याकडे फळे आहेत ते फळे इथे ठेवायचे आहेत आणि पाण्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, तीळ टाकायचे आहेत. गुळ पण पाण्यामध्ये टाकला जातो. लाल किंवा पिवळं फूल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. हे जल आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचे आहे. सकाळी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे लवकर तुम्ही ही पूजा करू शकता. नाही झालं तर 9 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. धूप दीप ओवाळून घ्यायचा. हा उपवास सायंकाळी म्हणजे सूर्य मावळायच्या अगोदर उपवास सोडला जातो. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करायची आहे. तुम्हाला पूजा मांडायला नाही जमली तर तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करू शकता. आपण मकर संक्रांतीला ओवस्यामध्ये वाटण्याचे जे काही शेंगा, बोर, ऊस, गाजर, हरभऱ्याची घाटे हा जो काही ओवसा आहे तो या पूजेमध्ये नक्कीच ठेवू शकता. सूर्यदेवाची जी 12 नावे आहेत ती मी थोडक्यात सांगते. ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्पाय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचये नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अकार्य नमः, ओम भास्कराय नमः. यानंतर आदित्य रानोबाईची कथा वाचावी किंवा ऐकावी. पूजा केल्यानंतर कळत न कळत झालेल्या चुकीबद्दल आपल्याला समायाचना सुद्धा करायची आहे. पूजेमध्ये भरपूर जण बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा ठेवतात. ज्याच्यावर आपण पूजा मांडणार आहोत ती जागा केवढी मोठी आहे यानुसार आपण देवी देवतांची स्थापना करावी. मुख्य काय आहे या पाटावर आपण सूर्यदेव काढावे, रानूबाई काढाव्यात आणि गोपद्म काढावे. आदित्य रानूबाईच्या कथेमध्ये असे सांगितले आहे की पहिल्या ऐतवारी मोन्यान म्हणजे मुकाट्यानं उठावं, सचिळ म्हणजे वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ काढावं, 6 सुतांचं तातू करावं, त्याला 6 गाठी द्याव्या, पानफूल व्हावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. आपल्याकडे ऋतुमानानुसार जी फळं, जी फुलं उपलब्ध होतात ती वाहू शकता. पण खिचडी, डाळ, तांदूळ, वांग यांना सर्वात जास्त मान आहे. पौष महिन्यामध्ये तिळाचं दान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. रविवारी आपल्याला उपवासामध्ये अद्रक देखील खाल्लेली चालत नाही. पूजा ही सकाळी लवकरात लवकर करावी.
कारण तापलेल्या सूर्याची पूजा आपल्याला करायची नसते. व्रतादरम्यान दिवसभर झोपायचं नाही. ब्रह्मचर्य पाळायचं. घरामध्ये रविवार असला तरीही मांसाहार पदार्थ शिजवायचे नाहीत. व्रत करणाऱ्या व्यक्तीने दिवसा काही कापणं, कुटणं, शिवणं ही कामे करण्याची टाळायची आहेत. मासिक धर्म असेल तर फक्त उपवास करायचा. कथा ही आपल्याला वाचायचीच आहे. कथा मोठी असल्यामुळे वाचली जात नाही. तर तुम्ही असेही म्हणू शकता, आपल्या उजव्या हातामध्ये 5 अक्षदा घ्यायच्यात, म्हणजेच अखंड तांदूळ घ्यायचे आणि म्हणायचंय, जाई जुईचा मळा साता समुद्राचं पाणी, जाई जुईचा मळा साता समुद्राचं पाणी, अशी रानूबाई शहाणी ऐका सूर्यनारायणा, ही 5 शब्दांची तुमची ही कहाणी. यानंतर हे हातातले तांदूळ सूर्यनारायणावर वाहायचे आणि नमस्कार करायचा. ही जी पूजा आपण मांडलेली असते ती सोमवारी सकाळी अंघोळीनंतर उचलायची. पूजेत ठेवलेली फळे आपण खाऊ शकतो. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घरातल्या सगळ्यांना द्यायचा. ज्या गोष्टी खाऊ शकणार नाही त्या गाईला द्यायच्या. धागा असेल किंवा कापसाचं वस्त्र असेल ते तुम्ही प्रत्येक रविवारी तेच वापरलं तरी चालतं. शेवटच्या रविवारी तिळगुळाचे पदार्थ, तिळगुळाचे लाडू, चिक्की प्रसाद म्हणून वाटायचा आहे. ही रविवारची सूर्यनारायणाची पूजा मांडणे किंवा आदित्य रानूबाई व्रताची पूजा मांडणे ही कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.